शरद देशपांडे आज नाही आहेत. मोठा ते गेलेत, पण गेले तरी त्यांनी लावलेला वटवृक्ष त्यांच्या मुलांनी आता खूप मोठा गेला आहे. सेतू आहेत, त्यांची जी 2 मुलं आहेत त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर हे केलं आहे. वडिलांनी लावलेलं नुसतं आंब्याचं झाड नाही ठरलं, तर कल्पवृक्ष ठरलं आहे. आणि या सेतू एजन्सी नावाने आज त्यांचे दोन्ही मुलं त्यांच्या वडिलांचं नाव तिन्ही लोकात गाजवतात. खूप मोठी एजन्सी त्याने चालू केली. सलाम त्या दोन्ही मुलांना माझ्या देखत छोट्याचे मोठे झाले. गदिमा आणि पु ल लपलेले असे ते शरद देशपांडे आज देवाघरी गेलेले आहेत, आज नाही आहेत, मग पुस्तक रूपाने आहेत. त्यांनी या माझ्या सुंदर सुंदर जाहिराती केल्या. त्या जाहिरातीचे अंकने अंक आमचे डिस्कशन व्हायचे. भले तर त्यांचं एक छोटंसं ऑफिस असायचं, त्या ऑफिसमध्ये एक कप चहा मागून डिस्कशन व्हायचे. कधी मी टीका करायचो, कधी ते मला सांगायचे आणि मग सुंदर जाहिराती तयार व्हायच्या. माझी एक मला आठवले असंख्य जाहिराती आहेत. कधीतरी योगायोगानं होईल हे पुस्तक बाजारात असेल तर तुम्हाला नक्की मिळेल. या पुस्तकाचं नाव आहे एका कॉपीरायटरचा प्रवास, शरद मुरलीधर देशपांडे असं ते नाव आहे. आणि शब्दार्थ असं लिहिलेलं आहे. याचं प्रकाशन कोणी केलं, पुस्तकाच्या दुकानात हे मिळेल तुम्हाला, मला माहिती आहे. याचं प्रकाशन कोणी केलं आहे, एक मिनटं सांगतो. मेनका प्रकाशनने केलेलं आहे. फार अप्रतिम जाहिरात आहेत. यातलं 80% पुस्तक माझ्या जाहिरातीने, त्यांनी माझ्याशिवाय इतरांच्याही जाहिराती केल्या त्या पण आहेत. तर त्यातल्या खूप गाजलेल्या, खूप सुंदर, खूप कल्पक जाहिराती आहेत. त्यातल्या एक तर जाहिरात अशी होती, सुंदर जाहिराती होती आणि ती थोडीशी वस्तुस्थितीशी पण होती. मला नातवंडांना घेऊन हिंडायला फिरायला खूप आवडतं. मी आजही तेच मागतो की मला छोटी छोटी मुलं नातवंड आहेत, त्यांच्यावर मला फिरायला मिळू दे. आता नातवंडही मोठी झाली, आता पतवंडाची वाट बघतोय. तर संभाजी बागेमध्ये जेव्हा आम्ही गेलो, संभाजी बागेमध्ये नातवंडाला घेऊन माझ्या रोहितला, तर नॅचरली तिथे गेल्यावर फुटाणे, भेळ अशा आम्ही गोष्टी घेतो. एक भेळ घेतली, ते कागदात दिली. भेळ खाऊन खात असताना ते कागदावर शाळेतल्या मुलाचा निबंध होता, घर नावाचा. आता त्यावेळेला जे काही जुने कागद असतील कुठले, आत्ताचे भेळवाले जरा मॉडर्न झाले, तुम्हाला याचा कागद टाकतात, तो टिश्यू पेपरचा आणि छान प्लेटमध्ये देतात. आमच्या वेळेला वर्तमानपत्र किंवा वह्यांचे कागद याच्यातच दिली जायची. ही जुन्या स्टाईलची गोष्ट आहे. आणि तिथे तो घर नावाचा निबंध वाचला मी. तो निबंध मी दाखवला आमच्या शरद देशपांडेंना. त्यावर त्यांनी सुंदर जाहिरात केली. सकाळच्या फ्रंट पेजला ती जाहिरात आली. असंख्य प्रेमाचे पत्रांचा पाऊस पडला. पण त्याच्यापेक्षा एक पत्र महत्त्व, पु ल देशपांडेंच्या मिसेस सुनीताबाईंनी आम्हाला अप्रतिम सुंदर पत्र पाठवलं. काय जाहिरात आहे, काय निबंध आहे, खरे तुम्ही घराला घरपण देणार. तिथं आम्ही जिंकलो त्या जाहिरातीमध्ये. त्या जाहिरातीचा छोटासा मसुदा, ज्याची सुरुवात आहे तेवढी मी तुम्हाला आत्ता वाचून दाखवतो आणि त्याच्यानंतर अजून काही काही इंटरेस्टिंग जाहिरात आहे, त्यातली एक छान जाहिरात दाखवतो आणि आजची एपिसोड इथे थांबवतो. त्या जाहिरातीला ती जाहिरात आहे, तुम्ही बघू शकता. जाहिरात त्याने पुस्तकातनं म्हणजे पेपरमधून त्याची फोटोकॉपी करून दिली. खाली जाहिरात आहे आणि वरती माझं मनोगत आहे. तर मी मनोगत तुम्हाला वाचून दाखवतो. काही दिवसापूर्वी नातवाला रोहितला घेऊन संभाजी पार्कात गेलो होतो. बिल्डर असलो तरी मला या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद वाटत असतो. गाडीवर खारे शेंगदाणे घेतले. बागेत गेल्यावर आईस्क्रीम घेण्यापेक्षा शेंगदाणे तणेमणे घेणं मी पसंत करतो. त्या कृतीला आठवणीचा सुगंध असतो. कधी काळी मी अहिल्यादेवी शाळेबाहेर गाडीवर शेंगदाणे, फुटाणे, मुरमुरे विकत असे, त्याची आठवण होते. तर काय सांगत होतो, गाडीवर शेंगदाणे विकत घेतले. अशा वस्तू घेतल्या की तो रद्दीचा कागद वाचण्याची एक गंमत असते. शेंगदाणे ज्यातून मिळाले तो कागद उलगडून वाचलो. मग असे मित्रांनो, मी भेळीचा म्हणलं, अर्थ तोच, ते कागद ते असायचे. तर वाचू लागलो. घर या विषयावर कोणीतरी मुलानं लिहिलेला निबंध होता तो. माझ्या वाटेलाच तो कागद का यावा? आश्चर्य वाटलं, गंमत वाटली, पण त्या प्रश्नाचं उत्तर नाही सापडलं. लंडनला राणीला पाहायला गेलेल्या पुसी कॅटला राणीचं वैभव दिसण्याऐवजी तिच्या आसनाखालचा उंदीरच का दिसावा, याचं काय उत्तर आहे का? तसंच मला तो निबंध खूप आवडला. तुमच्यासाठी तो इथे मुद्दाम सादर करीत आहे. DS कुलकर्णी. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.